करणार का? तर एवढं मोठं व्हिज्युअल दिसत असतानाही पोलीस निरीक्षक सांगत होते आम्ही त्याची माहिती घेऊ. बरोबर आहे ही सुषमाताई, माहिती पण घ्यायची होती. पण कागदावर का होईना अटक दाखवली गेलेली आहे, पण आरोग्याचं कारण काढून पण ती कधी पळवाट जी काढली ऐका आहे. पूर्वीजी एकच सेकंड घेते. कागदावर तरी अटक दाखवली गेली हे मला मान्य आहे, पण ते कधी? जेव्हा त्याच्यावर विधिमंडळामध्ये गहजब झाला, प्रश्न विचारले गेले, गोंधळ झाला, तेव्हा मला सांगा एका डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात जर गहजब करावा लागत असेल, गोंधळ घालावा लागत असेल, प्रश्न विचारावा लागत असेल, बरं. म्हणजे नक्कीच, असं कुणावरही सुषमाताई, आपण अत्याचार झाले तर अधिवेशनाची वाट बघावी हा लागेल. आपण तेच विचारूया केशवजी, अशी वेळ काय येते? इतका दबाव, डॉक्टरांची आंदोलनं, सर्वसामान्यांचा रोष, विधिमंडळामध्ये राजकीय दबाव आणि मग अटक, काय कारण आहे? तुमच्या माहितीसाठी कालचा घटनाक्रम तुम्ही आठवून बघा. घटना घडल्यानंतर तातडीने खासदार शिंदेनी आदेश दिले आणि त्या संदर्भामध्ये कारवाई करण्यात येईल हे स्पष्ट झालं. दुसरा मुद्दा, माननीय देवेंद्रजींनी पोलिसांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत की गुन्हेगार कोणीही असो, कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, पदाधिकारी असो अथवा कुठल्याही स्तरावरचा असो, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्यातनं जर गुन्हा घडला तर त्याबद्दल कुठल्याही पद्धतीची तडजोड खपवून घ्यायची नाही. आता त्यानंतर पोलीस आपल्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करून शेवटी पोलीस गुन्हा दाखल करणं प्रक्रिया आहे. नंबर एक, मला तर आठवतं त्या ठिकाणी, म्हणजे आता आम्ही गुन्हा दाखल करून तर अटक केली, किमान ते मान्य करतायत. मला याच विधिमंडळामध्ये मला आज आठवतं 4-5 वर्षापूर्वी ज्यावेळी उद्योगपतीच्या घराखाली ज्यावेळी स्फोटकं ठेवली गेली त्यावेळी त्या एका अधिकाऱ्याचं नाव तिथे आलं. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले तो काय लादे नाही का, म्हणजे ज्याचं नाव ते स्फोटकं ठेवण्यामध्ये आलं समोर, अशा पद्धतीचं, का तर तो जवळचा होता. त्यामुळे अशा पद्धतीचं समर्थन करणारं सरकार इथे नाही. इथे कुणीही असो त्याच्यावरती कारवाई होणार. केशवजी, मला असं वाटतं की तुम्ही खूप इतिहासात जात आहे, पण आत्ताच्या ज्या घटना घडलेल्या, ज्या पद्धतीने सिव्हिल हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सवरती अशा पद्धतीने हात उचलला जातो, नंतर शासकीय अधिकाऱ्यावरती रायगडमध्ये हात उचलला जातो नगरसेवकाकडनं, तेव्हा अशा पद्धतीने जर शासकीय यंत्रणांच्या सुद्धा कर्मचाऱ्यांवरती जर हात उचलला जाणार असेल आणि त्यांनी काम करणं नामंजूर केलं तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? 100% नाही. मुळात असं आहे की या राज्यामध्ये काम करणारे अतिशय उत्तम प्रशासन आहे. त्या प्रशासनाला जर अशा पद्धतीने कुणी अडथळा आणत असेल तर स्वाभाविकपणे त्या प्रशासनावर परिणाम होणारच. पण म्हणूनच त्या कृती, म्हणजे ज्यावेळी एखादी चूक घडते, ते चूक घडल्यानंतर तर समर्थन इतिहासाचा दाखला एवढ्यासाठी दिला की विचार करण्याची, कृती करण्याची मानसिकता काय असते हे आहे की जरी तो नगरसेवक सत्ताधारी पक्षाचा असेल तरी त्याचा लवाजमा बाळगू नका, कुठल्याही पद्धतीचं त्याचा लाड करू नका, हे संदेश देणारं देवेंद्र फडणवीस सरकार आहे. आणि तो काय लादे नाही का असं म्हणणारं आणि सांभाळून घेणारं उद्धव ठाकरेंचं सरकार. असं म्हणाल्या की गेल्या वेळेला जी दुसऱ्या म्हात्रेंच्या, वामन म्हात्रेंच्या बाबतीमध्ये जी स्क्रिप्ट होती तीच रिपीट होतीये, यावेळी त्याचा अंत वेगळा असणार आहे का? जेलवारी होणार का म्हात्रेंना? 100% होणार. त्याबद्दल काही चूक किंवा त्याबद्दल काही शंका बघायचं कारणच नाही. जर त्यांच्याकडे गुन्हा घडला असेल तर त्या गुन्ह्या